श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघत आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्रावणात प्रत्येकाच्या घरी सत्यनारायणची पूजा केली जाते. पण ही पूजा सत्यनारायणची पूजा का केली जाते चला आपण बघूया. आयुष्यात अनेक प्रसंगातून आपल्याला धीराने मार्ग काढावा लागतो. अशा कठीण प्रसंगात मार्ग दाखवणारं अत्यंत प्रभावी असं व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत. घरच्या घरी करता येईल असे हे सोपे व्रत आहे. आर्थिक अडचणी, काही समस्या असतील तर सत्यनारायणचे व्रत आवर्जून करावे असे म्हटले जाते. कुठलेही विकल्प मनात न धरता हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. श्रावण महिन्यामधले कुठल्याही दिवशी सत्यनारायणचे व्रत केले जाते. श्रावणात सत्यनारायणची पूजा का केली जाते त्याचे उत्तर असे आहे. श्रावण महिना हा पुण्य संचयाचा महिना मानला जातो. त्यामुळेच सत्यनारायणच्या व्रताचा पुण्य संचय करावा या हेतूने हे व्रत केले जाते. सत्यनारायणची पूजा श्रावणात केल्याने कोणकोणते लाभ होतात ते बघूया. सत्यनारायणची पूजा ही घरातल्या घरात किंवा सामूहिक सुद्धा केली जाते. हे व्रत करणारा मनुष्य सर्व सुखे उपभोगून मोक्षप्रदाला प्राप्त होतो असं मानलं जातं. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ही व्रत करण्याची परंपरा आहे. जी व्यक्ती ही व्रत करेल त्याच्या आयुष्यामध्ये समृद्धी वाढत जाते. श्रावण महिन्यात सत्यनारायणची पूजा केल्याने घरात सकारात्मकता पसरते. तुम्हाला जसे जमेल तसे श्रावणामध्ये सत्यनारायणची पूजा नक्की करावी. म्हणजेच 5, 7, 21, 51 किंवा 108 असे सत्यनारायणचे व्रत तुम्ही करू शकता. पूर्ण श्रावणामध्ये एक वेळेससुद्धा तुम्ही सत्यनारायणचे व्रत केले तर आर्थिक अडचणी, गरिबी, संकटे, कर्जबाजारीपणा खूप कमी होतो. आवर्जून सर्वांनीच सत्यनारायणचे व्रत श्रावणात नक्की करावे. आता त्याची पूजा मांडणी कशी करावी ते थोडक्यात सांगते. एक चौरंग घ्यायचा, त्यावर गहू किंवा तांदूळ ठेवावे. त्या गहू किंवा तांदळावर पाण्याने भरलेला कलश ठेवावा. त्या कलशामध्ये पैसे किंवा फुलं, सुपारी असे घालावे. त्यावर एक ताम्हण ठेवावे. ताम्हणामध्ये तांदूळ ठेवावे. त्या तांदळांना हळदी कुंकू अर्पण करून आपल्या देवघरातील विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. बाळकृष्णांना 108 तुळस अर्पण करावे. तुळस म्हणजे तुळशीचे पाने अर्पण करावे. 3 सुपारी घ्याव्यात. 3 सुपारी यासाठी की 1 गणपती, 2 आपली कुलदैवत आणि 3 म्हणजे वरुणदेव. त्यांची पण छान अशी पूजा करावी. फूल अर्पण करून नमस्कार करावा आणि प्रसाद करावा. सर्वांना माहीतच आहे की प्रसादामध्ये शिराच बनवला जातो. प्रसाद दाखवावा. आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे असे देवाकडे विनंती करावी. धूप दीप ओवाळावे आणि अंतर्मनाने देवाला शरण जावे. सत्यनारायणची पोथी मिळते. त्यात 5 अध्याय असतात. ते संपूर्ण तुम्ही वाचावे. अध्याय वाचल्यानंतर नैवेद्य दाखवावा, आरती करावी आणि हे व्रत तुम्ही प्रदोषकाळीच करू शकतात. हे व्रत केल्याने, ही पूजा केल्याने तुमचे असंख्य असे प्रॉब्लेम कमी होतील आणि भगवान विष्णूंची कृपा तुम्हाला लाभेल. आणि तुम्हाला माहीतच असेल की जिथं विष्णू असतात तिथं माता लक्ष्मीला
बोलवायचं काम पडत नाही, ती आपोआपच येते. त्यामुळे श्रावणात नक्कीच सत्यनारायणचे व्रत करावे. अगदी साधी आणि सोपी अशी पूजा आहे, कोणीही करू शकतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उत्तर पूजा करायची असते. अशी हातामध्ये अक्षदा घ्यायच्या, पूजेसमोर बसायचं आणि हातामध्ये अक्षदा घ्यायची आणि हा मंत्र म्हणायचा, यातुम देवगणाः सर्व पूजा मदाये पार्थिवा इष्ट कामसिद्धर्थ पूर्णाग्रमायच असं म्हणायचं आहे तुम्हाला. आणि त्या अक्षदा जिथं पूजा मांडली आहे तिथं त्या सोडायच्या. ही झाली उत्तर पूजा आणि ती पूजा मांडणी उचलून घ्यायची. एकदा सर्वांनी हे व्रत नक्की करा. खूप असे छान फायदे तुम्हाला बघायला मिळतील आणि भगवान विष्णूंची कृपा ज्या घरावर होते तिथे कशाचीच कमी पडत नाही. आणि माता लक्ष्मीला सुद्धा भगवान विष्णूंची सेवा खूप प्रिय आहे. त्यामुळे आता इतका छान असा योग आहे की श्रावणसुद्धा चालू आहे. त्यामुळे आपण श्रावणामध्ये नक्की हे व्रत करा. सांसारिक अडचणी खूप असतात आपल्या जीवनामध्ये, पण मार्ग मिळत नाही. पण जेव्हा आपण देवांची सेवा करतो तेव्हा मार्ग निघतोच. त्यामुळे आवर्जून श्रावणात सत्यनारायणची पूजा अगदी कधीही तुम्ही करू शकता. त्यामुळे नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.